नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मच्छी. 1 किलो मच्छी घेतलेली आहे. ती मच्छी सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे. मच्छीचे डोके सेपरेट घेतलेले आहे, त्याचा रस्सा करायचा आहे. आणि ही मच्छी आहे ह्याची आपण फ्राय मच्छी करणार आहोत. आपण 1 चमचा खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण यांची पेस्ट ती घेतलेली आहे. आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि 4 ते 5 कांदे ते चिरून बारीक करून त्याचे भाजून पेस्ट केलेली आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तर आपण तयार करणार आहोत मच्छी. आता या मच्छीला आपण मसाला लावून मिक्स करून घेणार आहे. खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण यांची केलेली पेस्ट हे आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर कांदा भाजून बारीक केला होता, तो भाजून त्याची पेस्ट केलेली आहे, तो घेतलेला आहे 1 चमचा. गरम मसाला 1 चमचा. चवीनुसार मीठ आणि हे तिखट. आपण हे सगळं याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि थोडी हळद. एक चमचा हळद घातली आपण आणि 1 लिंबू याच्यामध्ये पिळून घेणार आहोत. आता हे सगळे मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत आणि मच्छीला पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. आता हे मसाला पूर्ण लावून तयार झालेला आहे. आता आपण असंच 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून हा मसाला संपूर्ण या मच्छीमध्ये मुरेल. तोपर्यंत आपण मच्छीचा रस्सा तयार करून घेऊया. आता आपण तयार करणार आहोत मच्छीच्या डोक्यांचा रस्सा. कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत. तेल थोडं गरम झालं की मी त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले पण घालायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि पुदिना यांची केलेली पेस्ट आहे ती टाकणार आहोत. त्याच्यानंतर कांद्याची पेस्ट टाकणार आहोत 2 चमचे. ह्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. मसाला पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बघा आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे गरम मसाला घालणार आहोत.
पण हे स्वच्छ मच्छीचे डोके धुवून घेतलेले आहेत ते ह्यात टाकणार आहोत. तर ह्यात आपण थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेणार आहोत. आपल्याला आवश्यक वाटेल तेवढंच पाणी घ्या. आता आपण हे असंच झाकून ठेवून शिजवून घेणार आहोत. तर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया. आपण 1 वाटी गरा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत. थोडासा घेऊया. चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि 1 चमचा तिखट घेतलेला आहे. हे सगळं मिक्स करणार आहोत आपण. हे सगळं मिश्रण कोरडंच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता आपली मच्छी 15 मिनिटं झालेली आहे मसाल्यामध्ये आपण ठेवलेली. आता आपण फ्राय करून घेणार आहोत. आता तवा गरम करायला ठेवूयात आपण. आता आपण ही मच्छी या गऱ्यामध्ये मिक्स करून तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आता आपण ही मच्छी रवा लावून घेतलेली आहे. तर आता आपण तव्यामध्ये थोडंसं तेल ठेवणार आहोत. तेल घालूया. मच्छी आता तर आपण थोडे तेल घालूया.
आता बारीक गॅसवर मच्छी शिजवून घेऊया. आता आपण मच्छी पलटी करून घेऊया. आता मच्छी आपली दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेऊया. आता आपला हा मासा चांगला शिजलेला आहे. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मासा किती सुंदर झालेला आहे. आता आपण मच्छीचा रस्सा तयार आहे, बघू शकता. त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर बघू शकता. किती छान झालेला आहे रस्सा. तयार आहे आपला मच्छीचा रस्सा.